नमस्कार मित्रांनो, वेलकम टू श्री अकॅडमी ऑफ सायन्स कराड. आपण मॅथमॅटिकल लॉजिक 12चा पार्ट फर्स्टमधला फर्स्ट टॉपिक पाहिलेला आहे, स्टार्ट केलेला आहे मॅथमॅटिकल लॉजिक. ओके, तर त्याच्यामध्ये आपण बऱ्याच कन्सेप्ट घेतलेल्या आहेत. आय थिंक सेकंड लास्ट कन्सेप्टपर्यंत आपण आलेलो आहे. ठीक आहे, स्टेटमेंट झालेलं आहे. त्याच्यानंतर बऱ्याच आता रिवाईज करत नाही आहे सगळ्या गोष्टी. रिसेंट ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या आपण घेतलेल्या आहेत. त्याच्या निगेशन्स ऑफ द लॉजिकल कनेक्टिव्स, म्हणजेच काय निगेशन ऑफ द इम्प्लिकेशन, निगेशन ऑफ द डबल इम्प्लिकेशन, कंजक्शनचे निगेशन पाहिले, डिजक्शनचं निगेशन, लाईक दॅट. ओके, त्याच्यानंतर लॉज पाहिलेत आपण, डिफरंट टाईप्स ऑफ लॉज घेतलेत. बरोबर, इम्पॉर्टंट रिझल्ट घेतलेत, कारण इम्पॉर्टंट रिझल्ट आणि लॉज यूज करून आपण लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करणार आहे विदाउट युझिंग द ट्रूथ टेबल. ओके, रिमेंबर दॅट. त्याच्यानंतर आपण निगेशनचं एक एक्झाम्पल घेतलेलं होतं. ओके, निगेशनचं एक्झाम्पल म्हणजेच कोणतं की write the negations of the following statement. First one is P or Q and Q or negation R. ओके, हे जे स्टेटमेंट आहे ह्या स्टेटमेंटचं आपण काय केलेलं होतं, निगेशन केलेलं होतं. ओके, नाउ सेकंड वन आपण डायरेक्टली स्टार्ट करू. आज सेकंड स्टेटमेंट इज दॅट P implies Q, P implies Q or R, or R. ओके, तर याचं निगेशन करायचं आहे. ठीक आहे, ह्या स्टेटमेंटचं आपल्याला निगेशन करायचं आहे. तर या ठिकाणी काय होतं की याला निगेशन अप्लाय केलं आपण. सपोज देर इज ए निगेशन फॉर दिस स्टेटमेंट, देन इक्वल टू. ओके, निगेशन ब्रॅकेटमध्ये घ्यायचं असेल तर काय होतं, इथे ऑर आहे. ओके, कुठला लॉ येतोय, तुम्हाला लॉज दिलेत लिहून. बरोबर, तर देर इज ए लॉ, डी मॉर्गन्स लॉ. ओके, आतमध्ये जर आपण निगेशन आत इम्प्लिमेंट केलं तर there is a de Morgan's law, that is negation of bracket P implies Q. फर्स्ट टर्मला निगेशन दिलं, देन ऑरला ते काय होईल, अँड निगेशन आर. ओके, हे ऑर सॉरी अँड निगेशन आर. आता या ठिकाणी बघा निगेशन P implies Q आहे. तर निगेशन P implies Q आपण सॉल्व्ह केलेत. काय असतं निगेशन P implies Q, दॅट इज द निगेशन ऑफ द इम्प्लिकेशन. ओके, so P and negation Q. Okay, and negation R. ओके, तर हे त्याचं काय झालं फायनल आन्सर. याच्या पुढे ते सॉल्व्ह होत नाही आहे. ठीक आहे, याच्या पुढे सॉल्व्ह होतच नाही आहे. चेक करा, निगेशन अप्लाय केल्यानंतर ही टर्म ज्यावेळी येते याच्या पुढे सॉल्व्ह होत नाही आहे. तर हे झालं त्याचं निगेशन. लक्षात ठेवा, हे इथे काय यूज केलं आपण, डी मॉर्गन्स लॉ यूज केला. हे नाही लिहिलं तरी चालू शकतं, कुठला लॉ यूज केला आहे, फक्त लक्षात ठेवा की काय यूज करतोय आपण. ठीक आहे, त्याच्यानंतरचं स्टेटमेंट बघू आपण. नेक्स्ट वन इज नेक्स्ट वन. ओके, निगेशन सॉरी P and ब्रॅकेट Q or R, Q or R. हे पण सिंपल आहे. ह्या ठिकाणी पण निगेशन ज्यावेळी अप्लाय करताय बाहेर येईल निगेशन, याला ब्रॅकेट येईल. ओके, अगेन बाय युजिंग द डी मॉर्गन्स लॉ, फर्स्ट टर्मला निगेशन अप्लाय केलं, निगेशन P येईल. हा जो एंड आहे तिथे काय होतो, और. सेकंड टर्मला निगेशन अप्लाय केलं की Q or R. ओके, देन इथे काय होईल बघा, निगेशन P, देर इज ए और, अप्लाय निगेशन इनटू द ब्रॅकेट, so negation Q and negation R. ओके, याच्या पुढे काय चेंज होत नाही आहे. ओके, दिस इज द लास्ट टर्म. याच्या पुढे चेक करा कुठे काही कॉमन निघत नाही आहे, निगेशन निघत नाही किंवा निगेशन अप्लाय केलं त्याच्यामुळे निगेशन काढायची गरज नाही. सो दिस इज युअर फायनल आन्सर. ओके, नेक्स्ट वन इज ॲट निगेशन P and Q, negation P and Q, this is the first bracket, or second bracket is P and negation Q, P and negation Q. Okay, so apply negation on this term, this statement. So there is the negation. Okay, the bracket is again by using the De Morgan's law. So apply the negation for first term. So there is a negation of negation P and Q. Change the middle sign.
middle operator there is a or, so taking or by and then negation, second bracket is p and negation q. Okay, so now taking a negation into the bracket, so there is a negation of negation p is original statement, that is a p. So after that then dejection converted into the conjunction, so there is a or, then negation of q. Okay, so p or negation q, then and. Okay, so negation of p taking into the bracket, so negation of p, there is or, negation of negation q is a q. Okay, now check, there is a p or negation q and negation p or q. So after that simplify that this term, हे टर्म सिम्प्लिफाय होऊ शकते, कशी होणार सिम्प्लिफाय, आता चेक करा या ठिकाणी p और निगेशन q अँड निगेशन p और q ही टर्म आले ना, तर हे दोन्ही टर्म्स और मध्ये आहेत. ओके, मिडल साइन इज ए अँड. ओके, सो व्हॉट इज द नेक्स्ट टर्म, याच्या पुढे सॉल्व होईल. कॉमन कधी निघतं लक्षात घ्या, कॉमन कधी निघतं ज्यावेळी इथे निगेशन पी असेल तर कॉमन निघेल, किंवा पी असेल तर कॉमन निघेल आणि सिम्बॉल ऑर मध्येच पाहिजे. अशा टर्म मध्ये आपण जे फर्स्ट एक्झाम्पल पाहिले किंवा याच्या अगोदरचे एक्झाम्पल पाहिलेत त्या ठिकाणी हे निघू शकतात. त्या ठिकाणी डी मॉर्गन्स लॉ सीडी यूज केलेत, इथे डी मॉर्गन्स लॉ यूज केला, इथे पण डी मॉर्गन्स लॉ यूज केला, इथे पण डी मॉर्गन्स लॉ यूज केला. ठीक आहे, आणि हे फायनल स्टेटमेंट आहे. ठीक आहे, देन नेक्स्ट वन, याच्या पुढे सॉल्व होत नाहीये. ठीक आहे, त्याच्या पुढे नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे ते चेक करूया. नेक्स्ट वन इज p and q, p and q implies negation p or r, negation p or r. ओके, आता या ठिकाणी बघा निगेशन अप्लाय करायचं आहे, व्यवस्थित लक्ष द्या. निगेशन अप्लाय केलं या ठिकाणी. ओके, आता या ठिकाणी लक्षात घ्या डी मॉर्गन्स लॉ येणार नाही. ह्या ठिकाणी काय आहे बघा, मिडल साइन इज ए इम्प्लिकेशन. ओके, तर ह्या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला कुठला यूज करायला लागेल, इम्प्लिकेशनचा फॉर्म्युला. एक मिनिट, मी हे रफ करतो. या ठिकाणी इम्प्लिकेशन ऑफ p इम्प्लाइज q. ओके, सॉरी, निगेशन ऑफ p इम्प्लाइज q काय असतं रे, हा रिझल्ट काय असतो, p अँड निगेशन q असतो. बरोबर, हा रिझल्ट इथे आपण घेतला, हा रिझल्ट. ह्या रिझल्टनुसार ह्या टर्म मध्ये काय होईल, जी फर्स्ट, हा जो फर्स्ट कंपोनंट आहे म्हणजे हा, ओके, तो ॲज इज येईल. देन अँड निगेशन ऑफ q अँड निगेशन ऑफ सेकंड टर्म. ओके, सो हियर p and q as this. Okay, and negation of second term, so negation of this term, that is the negation of p or r. Okay, ह्या रूल नुसार लक्षात घ्या, ह्या रूल नुसार ही टर्म येईल. ओके, सो नाउ p and q, okay, and taking negation into the bracket, so negation of negation p is a p, और ला काय होणार आहे या ठिकाणी अँड निगेशन आर. ओके, आता या ठिकाणी चेक करा, देयर इज अ पी अँड क्यू अँड पी अँड निगेशन आर. तर इथे पी आहे ना, बरोबर, तर पी कॉमन निघेल याच्यातून, म्हणजेच काय होईल या ठिकाणी पी अँड ब्रॅकेट क्यू अँड निगेशन आर. ओके, चेक करा, कसं चेक करायचं म्हणून सांगितलेलं होतं मी की निगेशन हे जे पी अँड आहे याने याला मल्टिप्लाय केला, दिस इज द फर्स्ट ब्रॅकेट. ओके, दिस इज द मिडल साइन अँड. ओके, देन मल्टिप्लाय दिस टर्म बाय आर, सो पी अँड निगेशन आर, दिस ब्रॅकेट. ओके, इट कम्स. समजलं, तर लास्ट फायनल आन्सर इज दिस. सो पी अँड क्यू अँड निगेशन आर. आता या ठिकाणी लक्षात घ्या, अजून याच्या पुढे जरी आपण ऑब्जेक्टिव्ह मध्ये जर आलं असेल, इथे अँड आहे, इथे अँड आहे, तिन्ही सिम्बॉल्स काय आहेत, कनेक्टिव्स काय आहेत, अँड आहे. सो हे असं पण लिहू शकतो आपण, पी अँड क्यू अँड
निगेशन आर. ओके, ह्या फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकतो. ओके, सो दिस इज द निगेशन्स ऑफ द कंपाऊंड स्टेटमेंट. हे जे झाले हे एक्झाम्पल्स कुठल्या फॉर्ममध्ये झाले, निगेशन्स ऑफ द कंपाऊंड स्टेटमेंट झाले. त्याच्यानंतरचे जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स आहे तुमच्याकडे रिराईट द स्टेटमेंट विदाउट युजिंग इफ देन. ओके, हे समजलं. त्याच्यानंतरचे एक्झाम्पल पाहूया आपण. ज्या ठिकाणी कळत नाही त्या ठिकाणी व्हिडिओ रिवाइंड करा, जरासा व्हिडिओ रिवाइंड करून चेक करा काय काय सांगितलेलं आहे, त्यानुसार ते समजून घ्यायचा प्रयत्न करा. येत नसेल तर आपल्याला बरेच सोर्स आहेत, कुठेही विचारू शकता तुम्ही. ओके, पर्सनली विचारलं तरी चालेल. क्वेश्चन इज दॅट rewrite the following statement statements without using if then. फर्स्ट, ज्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की तुम्हाला जे आता जे स्टेटमेंट सांगणार आहे ते स्टेटमेंट विदाउट युजिंग इफ देन लिहायचं आहे. विदाउट युजिंग. ओके, म्हणजे जे दिलेलं स्टेटमेंट आहे ते इफ देन मध्ये दिलं आहे, तर ते इफ देन काढायचं आहे तिथून. ओके, सो फर्स्ट अपॉन स्टेटमेंट इज दॅट इफ प्राइस increases then the wages rise. ओके, आता एक लक्षात घ्या, ह्या ठिकाणी हे काय करायचं आहे, पहिल्यांदा आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये याला कन्वर्ट करायचं आहे. ओके, इफ देन आहे, आपल्याला ते काय करायचं आहे, इफ देन सोडून, म्हणजे ह्यातून इफ देन काढून टाकायचं आहे. डायरेक्ट काढायचं नाही, लिहायचं असं नाहीये, त्याला रूल्स आहेत. ठीक आहे. फर्स्ट अपॉन कन्वर्टेड इट इनटू द सिम्बॉलिक फॉर्म. देयर इज स्टेटमेंट P इज दॅट फर्स्ट स्टेटमेंट प्राइस increases. Q statement is that the wages rise. Okay, this is the P, Q. So given statement is that P implies Q. So we know that about the P implies Q logical equivalence with what? Okay, तुम्हाला some important rules दिलेत का? तर त्याच्यामध्ये निगेशन P implies Q नाही. निगेशन P implies Q काय असतं? निगेशन P implies Q is that P and negation Q हे असतं, बरोबर. ह्या ठिकाणी फक्त काय आपल्याला पाहिजे, P implies Q चा रिझल्ट पाहिजे. सो वी नो P implies Q is logical equivalence with what? As negation P or Q. ओके, negation P or Q. निगेशन P और Q. आता हे जे आहे हा रिझल्ट आहे. आता हे लक्षात घ्या, हे P implies Q ह्याच्यामध्ये कन्वर्ट केल्यानंतर इथे कुठे आहे का, इफ देन नाही आहे. ओके, म्हणजे आपल्याला ह्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. म्हणजे पहिलं जे स्टेटमेंट आहे ते निगेशन करायचं आणि और सेकंड स्टेटमेंट दॅट इज देअरफॉर आन्सर इज दॅट फर्स्ट स्टेटमेंट इज प्राइस increases taking its negation. Price does not increases. Okay, price does not increases or connective is or statement Q or the wages rises. Okay, this is the final answer. आता ह्या स्टेटमेंट मध्ये कुठे इफ देन नाही आहे. ओके, लक्षात ठेवा ते काय करायचं आहे. प्राइस डज नॉट increases किंवा डू नॉट increases. इंग्लिश इज इम्पॉर्टंट हिअर. सो प्राइस डू नॉट increases असं दिलेलं आहे. ठीक आहे, प्राइस डू नॉट increases और द वेजेस राईज. ओके, ह्या स्टेटमेंट मध्ये इफ देन नाही आहे. कळालं. सेकंड स्टेटमेंट चेक करू आपण. सिमिलरली
इफ दिलेलंच आहे, so if it is cold, then we wear woolen clothes. Okay, it is cold, then we wear woolen clothes. So statement P is that, P काय ना statement तुम्हाला, P statement is it is cold. Okay, it is cold. And Q statement is we wear woolen clothes. So symbolic form is that, we know about that P plus Q is a negation P or Q. So final answer, the last statement is that, yes, negation of P करायचं ना, negation of P is that it is not cold. Okay, it is cold आहे तर it is not cold, or negation P or statement Q, or we wear woolen clothes. This is the final. Okay, समजले? म्हणजे इफ देन आहे, त्याच्यातून इफ देन काढून स्टेटमेंट लिहायचं. याचा अर्थ काय की रिमूव्हिंग ऑफ इफ अँड देन बाय युजिंग द रूल, बाय युजिंग द लॉजिकल इक्विव्हॅलन्स result. Okay, so P implies Q is that negation P or Q, or we converted this into the statement form. Okay, now third question is that third question is, without using truth table prove that. इथे आता काय करायचं आपल्याला, लॉज जे आहेत, लॉज आणि सम स्टँडर्ड रिझल्ट्स जे आहेत ते इथे यूज करायचे आहेत. ओके, सम लॉज अँड स्टँडर्ड रिझल्ट यूज करून काय करायचं आहे, लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करायचं आहे विदाउट युजिंग द ट्रूथ टेबल. क्वेश्चन इज मेन्शन दॅट विदाउट युजिंग द ट्रूथ टेबल. सो फर्स्ट स्टेटमेंट इज दॅट P implies Q. We prove about the P double implies Q logical equivalence with, first one is P and negation Q and negation into the bracket, sorry, there is the again negation into the bracket, Q and negation P, Q and negation P. Okay, so we know about the P implies Q result. Okay, we know P double implies Q equal to what, लॉजिकल लॉजिकल इक्विव्हॅलन्स मध्ये आपण सम स्टँडर्ड रिझल्ट्स घेतलेत. ओके, मागच्या लेक्चरमध्ये पहिलं स्टेटमेंट आय थिंक घेतलं होतं की सम इम्पॉर्टंट रिझल्ट्स. त्याच्यात चेक करा P implies Q जो आहे तो काय आहे. आय थिंक असं असेल, P implies Q and Q implies P. ओके, असं असेल. ओके, दॅट इज द, इट इज कॉल्ड ॲज अ सॉरी, हे रिझल्ट आहे सम इम्पॉर्टंट रिझल्ट्समध्ये. ओके, आफ्टर दॅट वी यूज द कंडिशनल लॉ. कंडिशनल लॉ जो आहे तो यूज करायचा. कंडिशनल लॉमध्ये काय आहे लक्षात घ्या, P implies Q आत्ता जस्टच यूज केलं आपण. काय होतं ते, negation P or Q. Okay, this is the and here again negation Q or P. Okay, check करा हे. P implies Q चा रिझल्ट जो होता आता लिहिलेला तो negation P or Q. It is called as conditional law. इथे लिहिलं तर चालेल conditional law. ओके, आफ्टर दॅट नाव याच्यानंतर काय, आता निगेशन आपल्याला हा रिझल्ट आणायचा आहे. लक्षात ठेवा कुठला हा रिझल्ट आणायचा आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या की निगेशन्स आपण कॉमन काढला. सपोज इथे
ह्या स्टेटमेंटमध्ये निगेशन कॉमन काढलं तर आतमधले चेंज होतील ना, आतमधले चेंज होतील. याचा काय ह्या ठिकाणी काय येणार आहे, पी येईल. हा जो ऑर आहे तिथे काय होईल, अँड होईल. हा क्यू आहे तिथे काय होईल, निगेशन क्यू होईल. चेक करा. निगेशन जर आतमध्ये अप्लाय केलं, ठीक आहे, तर निगेशन पी अँडला ऑर, निगेशन ऑफ निगेशन क्यू दॅट इज द क्यू. म्हणजे हे स्टेटमेंट म्हणजेच हे. ओके, इथे अँड ॲज इज. सिमिलरली हिअर टेकिंग निगेशन कॉमन, सो हिअर क्यू ऑरला काय होईल तर अँड, इथे काय होणार निगेशन पी. ठीक आहे, हे निगेशन आपण कॉमन काढलं आहे, म्हणजे लाईक दॅट. आणि हे जे आहे तेच म्हणजेच काय आहे, तुमचं लॉजिकल इक्विव्हॅलन्सचं प्रूफ आहे. ट्रूथ टेबलपेक्षा हे सिम्पल आहे, फक्त वी नो अबाउट द लॉज. ओके, काय करायचं आहे याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं आहे. पी इम्प्लाइज क्यू म्हणजेच काय असते ती टर्म, और पी डबल इम्प्लाइज क्यू म्हणजे कोणती टर्म असते ती टर्म. ओके, सिम्पल टर्म आहे त्या. ठीक आहे, विदाउट युझिंग ट्रूथ टेबल विचारलं तर हे अशा फॉर्ममध्ये सॉल्व्ह करायचं आहे. आणि ट्रूथ टेबल विचारलं तर याचं ट्रूथ टेबल काढायचं आणि कॉलम आयडेंटिकल आहे ते दाखवून प्रूव्ह करायचं आहे. ओके, दिस इज द फर्स्ट स्टेटमेंट. देन सेकंड वन इज इट इज ए डी मॉर्गन्स लॉ ऑल्सो. ठीक आहे, सेकंड वन इज negation P or Q or bracket negation P and Q logically equivalence with negation P. ओके, ठीक. आता एक लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला जो LHS आहे तो काय आहे, निगेशन ऑफ P और Q और निगेशन P and Q. ओके, लॉजिकली इक्विव्हॅलन्स. टेकिंग निगेशन टू द ब्रॅकेट, सो डी मॉर्गन्स लॉ अगेन. सो निगेशन ऑफ P और एंड होईल निगेशन ऑफ Q. ओके, हियर और निगेशन P and Q. ओके, चेक करा. निगेशन आतमध्ये घेतलं इथं, निगेशन P होईल, ऑरला एंड होईल, निगेशन Q होईल. आता एक चेक करा ह्या ठिकाणी की हा जो ब्रॅकेट आहे, हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट. ओके, व्हॉट इज द कॉमन, निगेशन P and these two terms are common. Okay, so taking these two terms common outside the bracket, so here negation P or, okay, bracket. Now negation Q, sorry, इथे and येईल, so negation Q or here Q. ओके, हा जो मिडल सिम्बॉल आहे तो इथे कॉमन मध्ये येईल, अँड आहे, सो निगेशन P अँड कॉमन, सो निगेशन Q और निगेशन Q और Q. चेक करा, रिवर्स चेक करायचं असतं. हे निगेशन P अँड फर्स्ट टर्म, सो निगेशन P अँड निगेशन Q, पहिला ब्रॅकेट येईल. ओके, त्यांना मल्टिप्लाय केलं तर मिडल साईड और निगेशन P अँड Q, सो निगेशन P अँड Q, सेकंड ब्रॅकेट. ओके, नाउ निगेशन P अँड, ह्या ठिकाणी काय टर्म असते रे, आयडेम्पोटेंट लॉ. ओके, ह्या ठिकाणी लक्षात घ्या, आयडेम्पोटेंट लॉ चेक करायचं त्याच्यात काय आहे ते. आयडेम्पोटेंट लॉ मध्ये निगेशन Q और Q आहे, सो हे T असेल तर हे F असेल, हे F असेल तर हे T असेल, दोन्ही ऑर आहेत, ऑर ची व्हॅल्यू काय असते T. ओके, सो निगेशन Q और Q दॅट इज द T. ट्रू स्टेटमेंट. So negation P and T, again using the idempotent law, same. Okay, it is the negation P. ह्या ठिकाणी परत हाच रूल यूज करायचा आहे, इथे पण हाच रूल यूज केला. ओके, सो इथे काय येणार आहे टर्म तुम्हाला इथे, सो बोथ आर द डिपेंड्स ऑन आयडेम्पोटेंट लॉ. सो निगेशन P इज द फायनल आन्सर, सो लॉजिकल इक्विव्हॅलन्स इज प्रूव्ह हिअर. ओके, ह्या ठिकाणी लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूव्ह होतोय. समजलं, चेक करा व्यवस्थित. निगेशन आतमध्ये घेतलं, त्याच्यानंतर कॉमन काढली टर्म, निगेशन Q और Q मीन्स T और निगेशन P and T मीन्स निगेशन P. इट इज ही दीज टू टर्म्स डिपेंड्स ऑन द आयडेम्पोटेंट लॉ. चेक करा आयडेम्पोटेंट लॉ हाच आहे का.
त्याच्या पुढे लॉजिकली सांगायचं झालं तर निगेशन पी आणि क्यू आहे, सॉरी निगेशन क्यू आहे आणि क्यू आहे. सो ऑर आहे ना मध्ये, सो हा जर टी असेल तर हा एफ असणार. ओके, टी ऑर एफ काय टी. सपोज हा एफ असेल तर हा टी असणार अपोजिट मध्ये, आणि ऑर मध्ये काय होणार, दोन्ही पण टर्म्स मध्ये टी असणार आहे. ओके, सो दिस इज द सेकंड. नाउ थर्ड. Third one is negation P, sorry, negation P and Q logically equivalence with P or Q and negation P. P or Q and negation P. Okay, so this is the statement. So first upon take the right hand side. Okay, right hand side घेऊन आपण प्रूव्ह करू शकतोय. सो राईट हँड साईड घेऊया या ठिकाणी, कारण या ठिकाणी मल्टिपल टर्म्स आहेत, स्मॉल टर्म्समध्ये कन्वर्ट होऊ शकतोय. सो देअर इज द पी ऑर क्यू अँड निगेशन पी. सो निगेशन पी अँड यांना आतमध्ये मल्टिप्लाय करा. negation p and in आतमध्ये मल्टिप्लाय करा. सो फर्स्ट टर्म इज p and negation p. ओके, सो or q and negation p. ओके, सो p and negation p काय असतं रे, अगेन युजिंग द आयडेम्पोटेंट लॉ. आयडेम्पोटेंट लॉ मध्ये p and negation p. सपोज हे t असेल तर हे काय असणार f, f असेल तर हे काय असणार t. या ठिकाणी काय कंजक्शन अँड आहे, दोन्ही जर असतील टी एफ एफ टी जरी असेल तर त्याचा रिझल्ट काय असतो, एफ असतो. ओके, सो देअर इज एफ और दिस स्टेटमेंट इज क्यू अँड निगेशन पी. सो एफ और एनी टर्म, एफ और एनी टर्म. सो हियर एनी टर्म, अगेन आयडेम्पोटेंट लॉ यूज केला तर एफ और कोणती टर्म असेल तर तीच टर्म असते, म्हणजे ही टर्म. म्हणजे या ठिकाणी काय आलं, क्यू अँड निगेशन पी. ओके, दिस इज द फायनल आन्सर. ओके, रिव्हर्स टर्म घेतलेल्या ठिकाणी हे ते एकच, निगेशन पी अँड क्यू. ओके, दिस इज द फायनल टर्म. सो या ठिकाणी ह्या दोन्ही ठिकाणी लक्षात घ्या, ह्या दोन्ही ठिकाणी यूज केलेलं आहे आयडेम्पोटेंट लॉ. ओके, सॉरी, आयडेम्पोटेंट मीन्स आयडेंटिटी लॉ, त्याला आयडेंटिटी लॉ पण म्हणतात. ठीक आहे, आयडेंटिटी लॉ. मागाशी पण करेक्ट करा, आयडेम्पोटेंटच्या ठिकाणी आयडेंटिटी लॉ असं करा ते. ठीक आहे, आयडेम्पोटेंट म्हणजेच ते आयडेंटिटी लॉ, त्याला तुम्ही सिम्बॉल जे दिले ते आयडेंटिटी लॉ दिलं. तर दिस इज अ लॉजिकल इक्विव्हॅलन्स विदाउट द युजिंग ट्रूथ टेबल. तर ह्या पद्धतीनं तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, एक्सरसाइज 1.4 मध्ये एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यामध्ये आय थिंक 3च क्वेश्चन्स आहेत. फर्स्ट वन इज द युजिंग रूल्स ऑफ निगेशन्स, राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग विथ जस्टिफिकेशन. ओके, फॉलोइंग विथ द जस्टिफिकेशन, इट्स त्याचा अर्थ असा होत आहे, निगेशन करायचे आहेत त्या स्टेटमेंटचं, आणि त्या स्टेटमेंटचं निगेशनच्या पुढे जस्टिफिकेशन म्हणजे पुढे रिझन्स लिहायचे आहेत, व्हॉट वी यूज. ओके, तर ते आहे. सेकंड क्वेश्चन इज दॅट रिराईट द फॉलोइंग स्टेटमेंट विदाउट युजिंग इफ देन. विदाउट युजिंग इफ देन म्हणजे मगाशी आपण जो रूल यूज केला होता, इफ देनचा रूल यूज केला होता ना आपण मगाशी. सो पी इम्प्लाइज क्यू अशामध्ये तुम्हाला दिलेलं आहे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये. तर याचा अर्थ, याचा लॉजिकल इक्विव्हॅलन्स जो आहे तो निगेशन पी अँड क्यू. तर त्याच्यामध्ये ते निगेशन पी ऑर क्यू, तर हे त्याचा इक्विव्हॅलन्समध्ये ते ह्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. त्या ठिकाणी इफ देन येणार नाही. ठीक आहे, जसं क्वेश्चन मगाशी घेतला तो. देन थर्ड क्वेश्चन इज दॅट विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करायचे आहेत विदाउट युजिंग ट्रूथ टेबल. दॅट मीन्स we use the logical equivalence results. Okay, or the laws. There are the different types of laws. ते यूज करून तुम्ही कनेक्टिव्हचे इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करू शकता. ओके, देन लास्ट पॉइंट इज दॅट application of logic, applications of logic, application and logic चा application to switching circuits, to
switching circuits. Switching circuits. Okay. TCHING. म्हणजे ॲप्लिकेशन आपल्याला लॉजिकचं ॲप्लिकेशन जे आहे ते कशावरती अप्लाय करायचं आहे, स्विचिंग सर्किटवरती. स्विचिंग सर्किट म्हणजेच काय की जे सर्किट तुम्ही पाहिलं असेल, ओके, फिजिक्समध्ये झाले असेल, बॅटरीचा जो सिम्बॉल फॉर्म काढतो आपण बॅटरी फॉर्ममध्ये, तर दिस इज द स्विचिंग सर्किट्स. ओके, म्हणजे ह्या फॉर्ममध्ये असतं आहे. त्याच्यानंतर देर आर द आय थिंक दिस टू, अशा फॉर्ममध्ये काहीतरी सिम्बॉल असतो ना, देर इज द बॅटरी प्लस ऑर मायनस समथिंग लाईक दॅट, असं काहीतरी असते कुठल्या तरी फॉर्ममध्ये, बरोबर. सो हिअर इज द स्विच. ओके, हे बॅटरीच्या फॉर्ममध्ये जे आहेत हे तुम्हाला झालं असेल. ओके, दिस इज द बॅटरी. ओके, असं काहीतरी असतं ह्या ठिकाणी स्मॉल, दिस इज द बॅटरी. ओके, आणि दिस इज द लॅम्प लाईक दॅट. ओके, तर हे झाले स्विचिंग सर्किट्स, आणि त्या ठिकाणी स्विच आहे, ते आता जे सांगितलं ते स्विच. तर ते त्याच्यावरती ॲप्लिकेशन आपण पाहायचे आहेत. अँड दिस इज द लास्ट पॉईंट. A switch is two-state device. Okay, switch is the two-state device used to control the flow of the current of the circuit. Switch is the two types of two-state device आहे. ते फिजिक्समध्ये झालं असेल बऱ्यापैकी. Two-state device and it is the control of flow of the circuits. Control of the flow of the circuit means ज्यावेळी बटन तुम्ही ऑन ऑफ करता. ओके, दिस इज द कंट्रोल ऑफ द फ्लो ऑफ द सर्किट, करंट इन द सर्किट. ओके, म्हणजे ज्यावेळी तुम्ही बटन बंद करता त्यावेळी काय होतो, करंट डिस्कनेक्ट होतो आहे. ओके, अँड वेन इट इज द ऑन, दॅट मीन्स वी हॅव टू क्लोज दॅट सर्किट, सो करंट फ्लो इन द सर्किट. ओके, सो दिस इज द स्विचिंग सर्किट. सो मेन डायरेक्टली वी स्टार्ट द मेन पॉईंट. ओके, आपण मेन पॉईंट स्टार्ट करूया काय आहे ते. आता एक लक्षात घ्या, हे स्विचिंग सर्किटचे सिम्बॉलिक फॉर्म जे आहेत ते अगोदर पहिल्यांदा व्यवस्थित बघून घेऊया. स्विच हे डिनोट कशाने करतात, S1 अँड S2. ओके, स्विच आर डिनोटेड बाय S1 अँड S2. रिपीट अगेन, स्विच इज डिनोटेड बाय S1 अँड S2. नंबर ऑफ स्विच असू शकतात S1, S2, S3 अप टू Sn. ओके, these are the symbols for the switch 1 and 2. that is a button. ओके, स्विच म्हणजे ते बटन असेल ऑन ऑफला. ओके, ज्यावेळी बटन ऑन होणार आहे म्हणजेच काय होईल, सपोज दिस इज द स्विच. ओके, स्विच S1. ज्यावेळी इट इज ए ओपन असेल त्यावेळी हे काय असणार आहे, ऑफ असणार आहे. ऑफ म्हणजेच काय झालं ते 0. ओके, अँड वेन इट इज अ क्लोज म्हणजेच हे क्लोज ज्यावेळी होईल त्यावेळी ते काय असणार आहे, ऑन मीन्स सर्किटमध्ये करंट फ्लो होणार आहे. ओके, तर हे झाले स्विचिंग सिम्बॉल्स. स्विचिंगचे सिम्बॉल झाले S1, S2 लाईक दॅट. हे तुम्हाला स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो P इज द स्विच S1. ओके, and Q statement is switch S2 like that. ओके, PQRS असे स्टेटमेंट्स होत जातील. सो S1 म्हणजेच काय आहे की फर्स्ट स्टेटमेंट, दॅट इज द Q. S2 मीन्स सेकंड स्टेटमेंट, दॅट इज द Q. हे P, हे Q. त्याच्या पुढे S1 डॅश. ओके, S1 डॅश आणि S2 डॅश, S1 डॅश अँड S2 डॅश. ओके, तर एक लक्षात घ्या ह्या ठिकाणी मी परत रिपीट करतो. S इज क्लोज्ड, दॅट इज द क्लोज मीन्स ऑन होत आहे. क्लोज म्हणजे हे ज्यावेळी तुमचं सर्किट जे आहे, ओके, हे क्लोज म्हणजे हे क्लोज झालं तर त्यावेळी करंट फ्लो होणार म्हणजेच काय होणार, ऑन होणार. ओके, आणि इट इज द ओपन, देन इट इज ऑफ. ओके, ज्यावेळी S ओपन असेल तर ते काय असणार आहे, ऑफ असणार. ऑफ म्हणजेच काय, करंट डज नॉट फ्लो. ओके, देअर आर द डिस्कनेक्टेड. So this is the current flow situation. After that we converted write that S1 corresponding to the statement letter P and the corresponding statement pattern we write P is a switch S1.
and negation P, that is the switch S1 dash. So here S1 dash म्हणजेच काय, negation P. Okay, that is the switch S1 dash. Okay, similarly Q च्या रिव्हर्स मध्ये म्हणजेच negation Q means switch S2 dash. ओके, लक्षात ठेवा सिम्बॉल, लक्षात ठेवा सिम्बॉल वरती आपल्याला एक्झाम्पल टोटली सिम्पल आहेत. फक्त फर्स्ट अपॉन आय विल इंट्रोड्यूस अबाउट द सिम्बॉल्स. सो S1 S2 S1 dash S2 dash like the switching. So switch. Okay, so P is the switch S1, Q is the switch S2, negation P is the switch S1 dash and negation Q is the switch S2 dash. Okay, like that. सपोज इकडं आपण R घेतला, R ला स्विच S3 घेतला तर निगेशन Rच होईल स्विच S3 डॅशला. ओके, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही स्विच घेताय त्याच्या निगेशन्स मध्ये तुम्हाला त्याचा डॅश येणार आहे. ओके, सो हिअर ठीक आहे. आणि S1 आणि S1 डॅशला आपण काय म्हणतो, कॉम्प्लिमेंट म्हणतो, बरोबर का. लॉजिकलमध्ये आपण झालेलं आहे किंवा तुम्हाला प्रोबॅबिलिटीमध्ये कुठं झालं असेल की S1 आणि डॅश असेल तर कॉम्प्लिमेंट असतोय. सो S1 आणि S1 डॅश कॉम्प्लिमेंट झाला, कॉम्प्लिमेंट. ओके, सो S1 इज क्लोज देन S1 डॅश इज ओपन, अपोजिट टर्म्स. ओके, सो S1 इज क्लोज देन S1 डॅश इज ओपन. आणि रिव्हर्समध्ये वेन S1 इज ओपन सो S1 डॅश इज क्लोज. ओके, म्हणजे अपोजिट स्टेट्स असतील त्याच्या, कळालं. म्हणजे S1 आणि S1 डॅश मध्ये अपोजिट स्टेट आहेत ते. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चनमध्ये ते कळेल. Then next one is the in an output table we request 1 when the state of the switch is on. म्हणजे ह्या ठिकाणी आता TF जो होतो, TF सिम्बॉल का आले पहिल्यांदा लक्षात घ्या, सिम्बॉल काय आहे ते. त्याच्यानंतर TF जो होता TF. ओके, सो TF च्या ठिकाणी आपण रिप्लेस करतोय 0 and 1. TF ला काय होणार आहे, 0 and 1. when switch is on so it represent the symbol 1. ओके, ऑन याचा अर्थ काय होते की करंट फ्लो. सो स्विच इज ऑन, देन इट डिनोटेड बाय 1. ओके, अँड व्हेन स्विच इज ऑफ सो इट डिनोटेड बाय 0. ओके, तर टी आणि एफ च्या ठिकाणी आपण काय यूज करणार आहे, 1 आणि 0. ऑन म्हणजेच काय, ते क्लोज होणार आहे, म्हणजे हे जे आहे हे क्लोज होणार, म्हणजे करंट फ्लो होणार ना. सो इट इज डिनोटेड बाय द 1. ओके, अँड व्हेन इट इज ओपन दॅट इज ऑफ. ओपन मीन्स ऑफ, ओपनला इट इज डिनोटेड बाय द 0. हे जे आहेत हे सिम्बॉलिक फॉर्म तुम्हाला सांगितलेत. आपण याची जी कन्सेप्ट आहे ते नेक्स्ट लेक्चरला घ्यायचं आहे. तर लक्षात घ्या, नेक्स्ट लेक्चरला आपला हा टॉपिक कंप्लीट होईल. मी परत एकदा रिपीट करतो, हे कन्सेप्ट जे आहे ती की स्विचिंग जे आहेत, स्विचिंग म्हणजे स्विच. ओके, सर्किटमध्ये स्विच आर डिनोटेड बाय द S1 S2 S3 लाईक दॅट. ओके, ठीक आहे. सो इट्स कॉम्प्लिमेंट दॅट इज द अपोजिट कंडिशन ऑफ दॅट स्विच, दॅट इज इट इज कॉल्ड S1 डॅश S2 डॅश S3 डॅश लाईक दॅट. ओके, म्हणजे हे S1 S2 S3 हे स्विच जर हे कंडिशन जर ऑन असेल तर S1 डॅश काय असणार आहे, ऑफ असणार आहे. ओके, कॉम्प्लिमेंट आहे त्याचा. सो स्विचिंग आर डिनोटेड बाय द स्टेटमेंट पिन. सो P इज स्विच 1, that is S1. Q is switch S2, R is switch S3 like that. Okay, सिमिलरली हे ज्यावेळी P तुम्ही स्विच S1 घेताय त्याच वेळी तुम्हाला हा निगेशन P घ्यायचा असतोय S1 डॅश साठी. म्हणजेच काय होईल या ठिकाणी, स्विच S1 डॅश. S1 dash is the opposite condition of the S1. So here same P and negation P is the opposite terms. Okay, जर हे T असेल तर हे F असतं, म्हणजे ऑपोजिट असतं ना. सिमिलरली ह्या ठिकाणी S1 dash is the opposite terms. So similarly here negation of Q is switch S2 dash. So negation R is switch S3 dash like that. Okay, इकडे जो सिम्बॉल घेतोय त्याच्या रिव्हर्समध्ये म्हणजे निगेशन्समध्ये. ओके, दीज आर द सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉल्स फक्त सांगितले तुम्हाला. देर आर द मेनली टू टाइप्स ऑफ द सर्किट्स. पॅरललमध्ये सर्किट असतात आणि
सिरीजमध्ये. ओके, सिरीज आणि पॅरलल ह्या दोन कंडिशन्स आहेत आणि त्या दोन कंडिशन्सवरती आपल्याला एक्झाम्पल घ्यायचे आहेत. हे आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहे. तर या ठिकाणी एवढं आता जे सांगितलेलं आहे ह्या गोष्टी रिमेंबर करून ठेवा, अभ्यास करा, व्हिडिओ व्यवस्थित पाहून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण याचे एक्झाम्पल्स, ओके, एक्झाम्पल्स ऑफ द सर्किट्स, त्याच्या अगोदर आपल्याला सिरीजमध्ये सर्किट आणि पॅरललमध्ये सर्किट्स जे आहेत तर त्याचा अभ्यास करायचा आणि देन एक्झाम्पल स्टार्ट करायचे. ठीक आहे. थँक्यू.